प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात का? आज तुम्ही आनंदी आहात का? आपल्याला प्रत्येक दिवस आनंदात घालवायला हवा. म्हणूनच प्रभू आपल्याला सांगत आहे, मी तो प्रभू आहे जो तुझ्यासोबत चालतो. आपल्याला येशूसोबत चालण्याचा अनुभव घेऊन जगायला हवे. आपण दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त त्याच्यासोबत करायला हवा. तुम्ही कुठेही असलात तरी तो तुमच्यासोबत असेल. म्हणून निराश होऊ नका, नेहमी येशूचा विचार करा. तुम्ही एक आशीर्वादित लोक आहात. तुम्हाला आशीर्वादित व्यक्ती व्हायचं आहे, बरोबर ना? मुली, तू एक आशीर्वादित व्यक्ती आहेस. मुला, तू एक आशीर्वादित व्यक्ती आहेस. मी हे येशूच्या नावाने जाहीर करतो. तुम्ही सर्वजण आशीर्वादित आहात. शास्त्र खरं तर कोणाला आशीर्वादित म्हणतं? पहा, रोमकरांस अध्याय 4 वचन 7 मध्ये लिहिलं आहे, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. धन्य व्यक्ती म्हणजे जिला देवाचे आशीर्वाद मिळाले आहे. साधारणपणे आपल्याला वाटतं की ज्याच्याकडे मोठं घर आहे, सुखसोयी आहेत, काम आणि कमाई आहे, पैसे आहेत, गाडी वगैरे आहे, तोच आशीर्वादित व्यक्ती आहे. पर तसं नाही. हे सगळं तात्पुरतं आहे. आज एका माणसाच्या हातात असतं तर उद्या दुसऱ्याच्या हातात जातं. आपण पाहतो की अनेक श्रीमंत लोक गरीब होतात आणि देशातून पळून जातात. म्हणून खरी आशीर्वाद म्हणजे ते नाही. खरंच आशीर्वादित तोच आहे ज्याला देवाने आशीर्वाद दिला आहे. खरंच आशीर्वादित लोक ते आहे ज्यांचे अपराध क्षमा झाले आहेत आणि ज्यांचे पाप झाकले गेले आहेत. अशा लोकांच्या हृदयातच खरी शांती, विश्रांती आणि मोठा आनंद असतो. तुमची पाप माफ झाली आहेत का? तुमची सगळी पाप झाकली गेली आहेत का? कोण ते माफ करेल? माझी पाप प्रायश्चित्त करण्यासाठी मला किती पैसे द्यावे लागतील? पैसे देऊन तुम्ही क्षमा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही प्रायश्चित्ताच्या नावाखाली कितीही पैसे खर्च केले तरी तुमची पाप माफ होणार नाहीत. ही गोष्ट पूर्णपणे मोफत मिळते. तुम्हाला माहित आहे का, आपली पापकोर माफ करू शकतो. ज्याने आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त केले आहे तोच आपल्याला क्षमा करू शकतो. बायबलमध्ये लिहिलं आहे की येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रायश्चित्त आहे. रक्त सांडल्याशिवाय पापक्षमा मिळणार नाही. मानवजातीच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून एका माणसाचं रक्त सांडणं आवश्यक होतं. सर्व धर्मग्रंथ सांगतात की ते रक्त पवित्र असावं. या पृथ्वीवर कोणता माणूस पवित्र आहे? आपण सगळेच पापी आहोत. मग आता काय करायचं? म्हणूनच देव स्वतः माणूस बनून खाली आला, पवित्र जीवन जगला आणि क्रूसावर आपलं पवित्र रक्त सांडलं. म्हणूनच बायबल सांगतं, येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. येशू, मी पापी आहे, तू माझ्यासाठी क्रूसावर तुझं रक्त सांडून प्रायश्चित्त केलंस. तुझ्या रक्ताने मला धुवून टाक आणि माझी पाप माफ कर. असं म्हणत जर तुम्ही तुमची पाप ओळखून ती कबूल केली आणि प्रार्थना केली तर येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करेल. आपण येशूला अशा प्रकारे स्वीकारल्यावर तो आपली पाप झाकतो. त्याचं रक्त ती सर्व पाप झाकून टाकतं. फक्त असे लोकच ख्या अर्थाने धन्य होतात. फक्त तेच लोक स्वतःला देवाची मुले असल्याचं जाहीर करू शकतात. तुम्हाला असा अनुभव आला आहे का? नसेल तर आज असं म्हणा, प्रभू येशू, तू माझ्यासाठी क्रूसावर तुझं रक्त सांडलं. तुझ्या रक्ताने माझं हृदय धुवून टाक आणि माझी पाप व अपराध माफ कर. आपण असं समजतो की खून करणे किंवा चोरी करणे हेच फक्त पाप आहे. नाही. माणसाच्या हृदयातून वाईट विचार, व्यभिचार, व्यभिचाराची इच्छा, अशुद्धता, अश्लीलता येतात. वाईट नजर, देवाची निंदा आणि द्वेष हे सर्व माणसाला अपवित्र करतात, असं स्वतः येशू म्हणाले. सर्व पाप आणि जगातील गोष्टी जसं की वासना, गर्व, मत्सर आणि वासनात्मक इच्छा या सगळ्या माझ्या हृदयातूनच येतात. कृपया हे सर्व पाप माफ कर. प्रभू,
तुझ्या रक्ताने माझं हृदय धुवून टाक, माझी पाप झाक. तुम्ही जर असं प्रार्थना केलीत तर येशू ख्रिस्त तुमची पाप माफ करतील आणि तुम्हाला एक नवीन हृदय देतील. ते हृदय शुद्ध असेल, ते शांत आणि विश्रांतीचं हृदय असेल. ते हृदय दैवी शांततेने भरलेलं असतं. ज्यांना असं हृदय मिळालं आहे त्यांनाच धन्य लोक म्हणतात. तुम्हाला ते मिळालं असेल तर देवाचे स्तुती करा. नसेल तर तुमचा हात हृदयावर ठेवा आणि त्याला विचारा, येशू तुझ्या रक्ताने मला धुवून टाक, माझी पाप झाक, मला पापातून मुक्त कर. अशी प्रार्थना करा. आजपासून तुम्ही धन्य व्यक्ती व्हाल. आपण प्रार्थना करूया. येशू तू माझ्यासाठी क्रूसावर तुझं रक्त सांडलं आणि माझी सगळी पाप सहन केलास. तुझ्या रक्ताने माझं हृदय शुद्ध कर. माझी जन्माने आणि कृतीने झालेली सर्व पाप धुवून टाक. मला शुद्ध कर आणि माझी सर्व पाप झाक. कृपया मला खरी शांती आणि आनंद दे. ये आणि माझ्या हृदयात वास कर. हे सर्व केल्याबद्दल आणि माझी पाप क्षमा केल्याबद्दल तुझे आभार मानतो आणि मला धन्य व्यक्ती बनवलंस. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.